विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनंतर सुनील तटकरे यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट. विकास कामांसंदर्भात आणि सदिच्छा भेट असल्याची तटकरेंची माहिती. पवारांची राष्ट्रवादी एनडीएच्या वाटेवर असल्याच्या चर्चा. शरद पवार, पार्थ पवार आणि प्रफुल्ल पटेलांची भेट. पंतप्रधान मोदींसोबतच्या भेटीनंतर पवारांची पटेलांसोबत चर्चा. तर राष्ट्रवादी एकत्र येण्याचा काहीच संबंध नाही, शरद पवारांची प्रतिक्रिया. आंदोलक विद्यार्थ्यांवर पॅलेट गन AK-47 चालवण्याचे आदेश पंतप्रधान की गृहमंत्र्यांचे. लाठीचार्ज का केला? अश्रुधुराच्या नळकांड्या का फोडल्या? विद्यार्थी दहशतवादी आहेत का? संसदेत प्रियंका गांधींचा हल्लाबोल. लोकसभेत आज पुन्हा परीक्षा सुधारणा विधेयकावर चर्चा. राहुल गांधी या चर्चेमध्ये सहभागी होणार. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग उत्तर देणार. विद्यार्थी आंदोलकांवर कठोर कारवाई नको, त्यांची तात्काळ सुटका करा. सुप्रीम कोर्टाकडून सर्वच राज्यांना हे आदेश जारी. विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनाबाबतची सुनावणी आता पुढील सोमवारी होणार. सरकारला विद्यार्थ्यांवरील FIRवर कार्यवाहीसाठी तपास करण्यासाठी कोर्टानं परवानगी दिली. हे अत्यंत गंभीर. कोर्टाचे निर्देश. सरकारनं आलेल्या आश्वासनांच्या विरोधात सुप्रीम कोर्टाच्या आदेशावर CJPचा आक्षेप. सरकारनं जाणीवपूर्वक कोंडी करणं थांबवावं. विद्यार्थ्यांना जेलमधून सोडा, गुन्हे मागे घ्या. पोलिसांकडून विद्यार्थ्यांचा छळ सुरू असल्यास या ठिकाणी पुन्हा आंदोलन करणार. CJPचे संस्थापक अभिजित दिपकेंचा इशारा. नीट परीक्षा आंदोलनासंदर्भात राज्यात गंभीर गुन्ह्यांची नोंद नाही. महाराष्ट्रातील आंदोलक विद्यार्थ्यांवरील किरकोळ गुन्हे मागे घेतले जाणार. मुख्यमंत्री फडणवीसांचे गृह विभागाला निर्देश. मनोज जरांगेंची आज अंतरवाली सराटीमध्ये महत्वाची बैठक. सकाळी 11 वाजता मराठा बांधवांसोबत संवाद साधणार. तर आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्याचीही शक्यता. गोकुळ दूध संघाची निवडणूक 3 महिने पुढे जाण्याची शक्यता. 3 ऑगस्टला सर्वोच्च न्यायालयानं दिलेली मुदत संपणार. दुग्ध विकास विभाग आणि सहकार प्राधिकरणाकडून मुदत वाढीसाठी या हालचाली. राज्यभरात धुवाधार पाऊस बरसणार. तर हवामान खात्याकडून 22 जिल्ह्यांना अलर्ट जारी. पुणे घाटमाथा आणि सातारा घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट. मुंबईमध्ये सुद्धा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता. विदर्भात पुढील 3 दिवस मुसळधार पावसाचा इशारा. चंद्रपूर जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट जारी. चंद्रपूर, गडचिरोलीमध्ये सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर. नागरिकांना सतर्कतेचा इशारा. नागपुरातील शाळा अद्यापही पाण्याखाली. बेलतरुडी या भागामध्ये शाळा परिसरात 3 फुटांपर्यंत पाणी. पावसाचं पाणी अद्याप ओसरलं नाही. नागपुरात पुढील आदेशापर्यंत शाळा बंद. मुंबईतील 5 नामांकित क्लब्सचे FSSAI परवाने निलंबित. तर स्वच्छता आणि अन्न सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन केल्यानं FDAची ही कारवाई. 1 ऑगस्टपासून साखर कारखान्यांसंदर्भात व्यापाऱ्यांवर आता नवीन निर्बंध लागू. तर साखरेचा साठा 30 दिवसांपेक्षा अधिक काळ ठेवता येणार नाही. साखरेचा दर नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारचा हा मोठा निर्णय. इंस्टाग्रामसह प्रमुख डिजिटल कंपन्यांना समन्स. समाज माध्यमांच्या नियमनावर संसदीय समितीची नोटीस. कंपन्यांच्या प्रतिनिधींना 3 ऑगस्टला हजर राहण्याचेही आदेश. गुरुपौर्णिमेनिमित्त देशभरातील मंदिरांमध्ये भाविकांची तुडुंब गर्दी. अक्कलकोटपासून उज्जैनपर्यंत अनेक ठिकाणी विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन. गुरुचरणी भक्तीचा हा महापूर. नागपुरात विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.